जय महाराष्ट्र. साधारणपणे एका विशिष्ट वयामध्ये मैदानावर चेंडू तटवायला आवडतं किंवा गाण्यात रस कोणी कोणी घेत असतं. तुम्हाला कुंचलाच हातात घ्यावासा का वाटला? कुंचलच काहीतरी हातात असलं पाहिजे. बरोबर आहे. आम्ही कुंचला धरला. बरं. आणि ह्याचं कारण लहानपणापासून मी भिंतीवरती चित्र काढायचा. बरं. आणि त्यातल्या त्यात भिंत मोकळी असायची. बरं. त्याला कागद बिगत कोण असे काय विशेष नव्हतेच. बरं. भिंतीवर चित्र काढायचे. ते वडिलांनी पाहिलं आणि वडिलांना वाटलं मी म्युझिशियन व्हावं, संगीतकार व्हावं. बरं. आणि त्याने बुलबुल आणून दिला भिवंडीला असताना. पण आमचे दोन्ही हात काही चाले नाही. इकडे चाललं तर तिकडे चालायचं नाही, तिकडे चाललं तिकडे चालायचं नाही. बरं. वडिलांनी एकदा दोन हात घेतला, आणखीन जरा दाबला, तारा घेतल्यानंतर रक्त आलं थोडं, रडायला लागलो. नंतर काही दिवसांनी दादा आले. दादा मुंबईला असायचे आणि भिवंडीला अधून मधून जाऊन यायचे. तर बुलबुल वाजवण्याचा आवाज आला. कोण वाजवतं आईला विचारलं. आणि श्री म्हणजे श्रीकांत. बोलाव त्याला. आता वडिलांचं आमंत्रण म्हणजे देवाघरचंच आमंत्रण. तो घाबरतच आला की बहुतेक दम मारणार, की ह्याला आणलेला बुलबुल तू त्याला हात का लावलास अशा तऱ्हेनं. बरं. पण त्याला विचारलं तू बुलबुल तू वाजवत होता? तो घाबरत म्हणाला हो. आण. बुलबुल घेऊन आला. बस. मग दादाने काही सूर हे काढले. दीड दा. त्या गाण्यात 150 फार असतात. तर ते काढले तर ते वाजवून दाखवले. तेव्हा दादाने कळलं की हा चित्रकार नाही, हा संगीतकार होणार आणि मी चित्रकार होणार. इथून आमची सुरुवात झाली. मला वाटतं दादा स्वतः पोर्ट्रेट काढत असतात ना? दादा काय नव्हते ते विचारा. दादा पेटी वादन करायचे. सदार वादन म्हणजे अप्रतिम. बरं. पेंटिंग होते म्हणजे पेंटर आर्टिस्ट, पोर्ट्रेट आर्टिस्ट. नंतर मला वाटतं पडदे पण रंगवायचे ना? दिलरुबा वाजवायचे. दिलरुबा फार चांगला वाजवायचे. पडदेच काय रंगवायचे. टांगेवरचे नंबर सुद्धा घातलेले आहेत. बरोबर दादाने. बरं. खूप काही करामती केल्यात त्यांनी. चळवळी आंदोलनं. त्याचंच अगदी आम्ही चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक अशा तऱ्हेने चाललंय आमचं सगळं कारभार. मला एक सांगा की तुम्हाला हा संगीतकार होणार आणि यांच्याकडे चित्रकलेचं अंग हे लक्षात आल्यानंतर पालक अलीकडे जसे अगदी लगेच अनेक क्लासेस लावतात तसं तुम्हाला काही रितसर शिक्षण द्यायची सुरुवात केली? काही नाही. दादांचं एकच आहे. बरं. गुंड हो, काय वाटेल ते हो, पण गव्हर्नमेंट सर्वंट होऊ नकोस. बरोबर. गव्हर्नमेंट सर्वंट होऊ नकोस ही दादांची इच्छा. मग तुम्हाला चित्रकलेचं पुढची जी सगळं हळूहळू वाटचाल सुरू झाली ती कोणाकडे शिकत गेलात? काय नाही, अंगभूत. एकदा काय झालं, बाबूराव पेंटर आमच्या घरी आले, जुन्या घरी दादरच्या. आणि एका भिंतीवरती माझं एक मी स्वतःच काढलेलं चित्र होतं. ते सत्वाला घालत होते. दादा टेबलाच्या इकडे बसले होते आणि कोणी काढले तर दादा म्हणाले बाळणी काढले. आहे का घरी? दादा म्हणाले आहे. बोलवलं. यांना ओळखलंच का? म्हटलं चित्र पाहिलं यांचं, फोटो. हे बाबूराव पेंटर. नमस्कार वगैरे केला. आणि हे तू काढलेस का? म्हटलं हो. दादासाहेब पोराचा हात चांगला आहे. सध्या काय करतोस? म्हटलं मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जाणार आहे. रंग विकत घेतले, सगळं तयारी केली, बोर्ड घेतलं विकत. 60 रुपये भरले. 60 आकडा माझ्या आयुष्यामध्ये काय आहे कोणाचं माहीत नाही. तर ते म्हणाले एक काम कर. दादासाहेबांना सांगितलं याला स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवू नका. आहे तो हात तो घालून बसेल. याला कोल्हापूरला पाठवा. सगळी जबाबदारी मी घेतो याला शिकवण्याची. बस माझ्याकडे पाठवा. ते काही झालंच नाही. आम्ही आपलं घरीच प्रॅक्टिस करत बसलो. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलोच नाही. बरं. आणि बाबूराव पेंटरनी सांगितल्यानंतर स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचा विषयच संपला. बंद म्हणजे पैसे बुडालेच म्हणा, जाऊ द्या. पण सगळं. पण तुम्ही विषय कुठले निवडत होता त्यावेळेला चित्रकले करता? म्हणजे विषय नसेल माणसांचे? काही नाही. ब्लँक डोक्याने रिकामं खोक्याने बसत होतो. बरं. येईल ते पुढे. बरं. पण फाईन आर्टकडे चालतात. बरोबर. काय
त्यांच्या हिशोबाप्रमाणे अप्लाइड आर्टमध्ये येत नाही. बर 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 बरं, हे फाईन आर्टमध्ये येतं सगळं आमचं जे धंदे आहेत ते.